तुमच्या आत्मबीजाला विकसित होऊ द्या. आत्मबीज श्रेष्ठ आहे. ड्रेस नाही, गंध आहे की नाही, शेंडी आहे की नाही, माळ आहे की नाही, कशा करता? मोठा कुंकू लावला का? नाही. आणि मग टिकली काय लावली तुम्ही? सगळा धर्म याच्यात घातला. प्रेम प्रार्थनेमध्ये कोणाला माहीत तुम्ही नाचाल की गाल की मौन राहाल. प्रेम ज्यावेळेस प्रार्थना बनते, एखाद्या वेळेस नाचाल, कोणाला माहीत तुम्ही नाचाल की गाल की मौन राहाल. मौन देखील प्रार्थना आहे. शब्द फुटत नाही. कधी कधी साधना चांगली रंगात आली, तुम्हाला उठा म्हणलं तर उठता येत नाही, आणि बोला म्हणलं तर लवकर बोलता येत नाही. बुद्ध 7 दिवस बोलले नव्हते उठल्यानंतर. शब्दच फुटणं काय करावं? आपण बोलत नाही 1-2-4 मिनिट, नंतर पकपक पकपक हळूहळू हळूहळू सुरू होते. पकपक चांगला शब्द आहे. गाल किंवा मौन राहाल वेगवेगळ्या भाव संवेदनेवर अवलंबून असेल. तुमच्या भावसंवेदना, कोणी नाचेल, कोणी गाईल आणि कोणी शांत मौन राहील. हे सगळ्या प्रार्थना आहेत. अहंकाराचा मीपणाच्या पराभवात प्रार्थना जन्म घेते. मीपणा, अहंकार आणि स्वामित्व भाव संपला की प्रार्थना जन्म घेते. प्रेम, प्रार्थना त्याच्यात प्रेम शब्द आहे. प्रेमाचं आक्रदन म्हणजे प्रार्थना, असं लक्षात घ्या. आपण व्याख्या करतोय. व्यवहारात आर्थिक लाभ, पदाचा लाभ काही झाला तर आकड असेल. लक्षात घ्या. व्यवहारात आर्थिक लाभ असा चालतो फुलून पैसेवाला. जसा पैसा वाढतो तशी आकड वाढते. जनरल माणसाशी भेटू वाटत नाही, बोलू वाटत नाही, बसू वाटत नाही. ही एकदा सुजाता म्हणली होती, सर तुमचे वेगवेगळे रूप, अजून कोणीतरी बोललो, वेगळे रूप दिसतात. कानडला गेल्यानंतर वारकऱ्यामध्ये बसून जे तुम्ही बोलता असं कधीच वाटत नाही की तुम्ही काही आहात. कुठेही बसता, कसेही बोलतात, किती प्रेमाने तुम्हाला लोक भेटतात. कशा करता आकड दाखवायची सांगा? मी फार मोठा आहे, त्यांना वाटलं पाहिजे मोठं आहे, पण आपण दाखवायचं नाही आपला मोठेपणा. अलौकिक नोहावे लोका प्रति. पोरामध्ये पोरासारखं विनोद चालले, विनोद, हसीचे फवारे चालतात. म्हणून माझ्या याच्यातनं विनोद अनेक सगळे हसत राहतात. काही विनोद चालतात, काही चालतात, कधी बोलण्यात चालतात. रिलॅक्स होतात लोक. जी भीती वाटते ती कमी होते हसण्यातून, याच्यातून. नाही तर बागुलबुवा दिसतात सोबत, असे रग्गेल सारखे राहतात. मी समजा असं एक जण माझजवळ येणार नाही, एक जण. काही पहा आपल्याकडे आहेत 2-3 साधक, नावं घेणार नाही. ठीक आहे. प्रेमाचं जरी व्याख्यान असेल, काय तमाशा आहे. तुम्ही ओळखून मला नावं सांगा, तुमच्यावर सोडतो, आणि मलाही परीक्षा घेऊ द्या. मला सांगा, गपचुपले आम्ही तुमचं नाव सांगत नाही. ही माणसं आहेत, हसतच नाहीत. अहंकार आहे. अहंकाराच्या मीपणाच्या पराभवात प्रार्थना जन्म घेते. आणि कशी ओळखायची हे मला निबंध लिहून द्या. अशी माणसं कशी ओळखायची ज्याला अहंकार आहे? पाहू तर घरी एकदा, नाही तर मी विषय ठेवतो. बोला. मीपणाच्या पराभवात प्रार्थना जन्म घेते. मी नाही तू. हा बा, कोणाच्या घरी गेले त्याला मान द्या. अरे मी म्हणालो, रामभाऊ माळगी इतकं मोठं व्यक्तिमत्व होतं महाराष्ट्राचं. भारतामध्ये 4 टक्कर जोरात त्या काळात झाल्या, जनसंघात होते त्यावेळेस. पुण्याची टक्कर एक गाजली, बर्बे आणि माळगी.
माळगींचं नाव मोठं होतं. अजातशत्रू हा माणूस इथे आले. आम्हाला म्हणले शेषराव देशमुख आणि अण्णासाहेब गव्हाणे दोघांनाही भेटायचे. ज्यावेळेस ते विरोधी पक्षात आहेत, आम्ही गेलो त्यांच्याबरोबर भेटायला. म्हणजे विरोधकांनाही भेटणं आणि प्रेम ठेवणं, आणि किती कौतुकाने त्यांनी वा वा माळगी या. संबंध कसे ठेवायचे मीपणा नाही. एकदा रामभाऊ माळगी परतूरला आले. म्युनिसिपाल्टीचं इलेक्शन होतं आणि काही खेड्यातलंही इलेक्शन होतं. त्यावेळेस खांडवेवाडी, अजून ती दुसरी एक वाडी असं जायचं होतं, आनंदवाडी. तर खांडवेवाडीवरून आनंदवाडीकडे असं काहीतरी जायचं होतं. त्यावेळेस आपला कार्यकर्ता जो आता सांगली बँकेत लागलेला आहे, त्याला आम्हीच लागलं नोकरीला. हे खरं पुजारी साहेबांना सांगून, हा कार्यकर्ता आहे म्हणलं, याला लावा. तर त्याला सगळा फेल गेला होता. शेतकऱ्याचा गरीब पोरग, झोपडं होतं घरी, पण संघाचा कार्यकर्ता होता. म्हणलं याला लावा. आणि जीपमध्ये 5-7 लोक बरोबर होते. त्याचं मी नव्हतो. जात असताना असं म्हणतात त्याचं गाव लागलं. तो म्हणाला की रामभाऊ माझ्या घरी चलून चहा घेतील का, माहिती नाही दूध आहे की नाही. सगळे म्हणले नाही नाही नाही, वेळ नाही, आपल्याला भाषणं द्यायचे, जायचं आहे, रामभाऊला इतकं वेळ नाही. ऐकलं त्यांनी. काय म्हणतो हा, ते म्हणे हा म्हणतो पण आपल्याला वेळ होऊन जाईल, चला गाडी वळवा. बाज होती ती टाकली, सतरंजी अंथरली. चहाला दूध असेल की नाही शंका. कुठे म्हणले मातोश्री त्याची. ती माता समोर आली. रामभाऊ पाया पडले तिच्या आणि म्हणाले, हे माते, मी रामभाऊ माळगी, आमच्या पक्षात हा मुलगा काम करतो, चिंता करू नका, असं बोलले. आणि मी तुमचं दर्शन घेण्याकरता आलो. तिच्या डोळ्यात अश्रू होते. एवढा मोठा नेता म्हणतो दर्शन घ्यायला आलो. गाडीत बसले. कार्यकर्त्यांना एक गोष्ट समजून सांगितली त्यांनी. मी का शिकवावंही लागतं, लक्षात घ्या. कार्यकर्ते घडवायचे असले तर शिकवावं लागतं. मी का पाया पडलो, मी का गेलो माहिती आहे. एक तर याला चांगलं वाटेल ह्या कार्यकर्त्याला की रामभाऊ माझ्या गरीबाच्या घरी आले, एक. नंबर 2 की मला घरच्याही लोकांची ओळख करून द्यायची होती आणि त्यांच्या मनात हा भाव जागवायचा होता की या पक्षाचे नेते कसे आहेत, की ज्या पक्षामध्ये शंका असते घरच्यांना काय बिघडतो का काय. आणि तिसरा भाग फार महत्त्वाचा सांगितला की अरे ज्या आईनं आपल्याला कार्यकर्ता दिला तिचे उपकार नको का फेडायला, म्हणून पाया पडलो. शिकवावं लागतं, शिकवावं लागतं. त्यावेळेस माणसं तयार होतात, घडवावे लागतात, आचरणातून दाखवावं लागतं आणि आचरण शिकवावं लागतं, घडवावं लागतं. अध्यात्म सांगणं हे आचरण नाही, ते प्रयोग आहेत. सद्गुण वाढवण्याकरिता तुम्हाला हॅमरिंग करावं लागतं. गुरु तेच काम करतो. क्षणी हातोडे घेऊन चिलत असतो. काय म्हणलं, प्रार्थना व्यवहारात आर्थिक लाभ, पदाचा लाभ काही झाला तर आक्कड असेल. मला मी भाषण दिलं, पहिल्यांदा जिल्हा कार्यवाह झालो आणि मी भाषण दिलं तिथे. म्हणले मुक्त चिंतनामध्ये आणि संघ कसा असावा, कार्यकर्ते कसे असावर, त्याच्यावर बोललो मी. रामभाऊ माळगी सर्वात मागे बसलेले होते, जनसंघातर्फे आले होते आणि सगळ्यांनी तारीफ केली. दामू अण्णा दाते वगैरे सगळी मंडळी होती. नंतर हे रामभाऊ आले, मला म्हणाले, मी ओळखत नव्हतो, मी रामभाऊ माळगी. मी चाटच पडलो. तुझं नाव म्हणलं सोमाणी, काय करतोस. शाबासकी दिली. मी तुला शाबासकी द्यायला आलो. काय विषय मांडला, काय दृष्टी तू दिलीस, आणि मला ओळख करून घ्यायची होती. मोठ्या माणसांनी लहानाकडे गेलं पाहिजे, लक्षात घ्या. आपली आकड अशी असते, त्याने आपल्याकडे यावं. मी म्हणत असतो अरे जा, त्याच्याकडे जा. मी पहिल्या लग्नाचं निमंत्रण ज्यावेळेस दिलं, माझ्याकडे लग्न होतं. शिक्षक आता आहेत की नाही कोणाला माहीत.
त्यावेळेचे हेडमास्तर कुंडीकर पळत आले. सर मी एकेकाला बोलवतो. म्हणलं मी आलोय, मी पत्रिका अशी दिली असती. नाही म्हणलं. मी सेक्रेटरी देखील होतो त्यावेळेस. त्यावेळेस ते म्हणाले, सर तुम्ही कशाला आले, आम्हाला पत्रिका द्यायची होती, आम्ही वाटली असते. नाही म्हणलं. मग म्हणाले मी बोलून घेतो. मला खुर्चीवर बसवलं ऑफिसमध्ये. मी सगळ्याला बोलवतो, तुम्ही पत्रिका द्या. म्हणलं नाही, ते जिथे असतील तिथे मी जाईल आणि मी पत्रिका देईन. मी निमंत्रण द्यायला आलो त्यावेळेस त्याला घरी बोलवून निमंत्रण नाही देणार आणि शाळेतही मी त्याच खुर्चीवर बसून निमंत्रण देणार नाही. मी प्रत्यक्ष जाईल. सगळे गैवरले, उभे राहिले हो कामाला, भांडायला लागले आम्ही काम करू. सर आणि प्रत्येक जण, शिक्षिका म्हणायला लागली, शिक्षक म्हणायला लागले, सर तुम्ही कशाला आले, आम्ही आलो असतो. म्हणलं नाही, माझ्या घरी कार्य आहे आणि तुम्हाला मी निमंत्रण द्यायलो, तुम्ही जिथे असाल तिथे मी गेलं पाहिजे. लक्षात घ्या हा भाव. मीपणाच्या पराभवात प्रार्थना जन्म घेते. व्यवहारात आर्थिक लाभ, पदाचा लाभ काही झाला तर आकड असेल, प्रार्थना जन्म घेणार नाही. प्रार्थना आहे सत्याचा अनुभव. सत्याचा अनुभव असेल, भगवंताचा अनुभव असेल, प्रार्थना तिथे जन्म घेते. निर्मळ मन, निर्मळ भाव, निर्मळ शरीर. प्रार्थनेत तर्क नाही. तर्क नको. कोणाला माहीत भगवान आहे का नाही, कोणाला माहीत आपल्या शब्दाने जाणेल की नाही, काही नको. तर्क नको, वितर्क नको, कुतर्क नको, शंका नको, विश्वास नको. विश्वास संशय निर्माण करतो. लक्षात घ्या. माझा विश्वास आहे. काय प्रयोग केले, भगवान दिसला नाही. मग जर दिसला नसेल तर आहे म्हणणं चूक. मी परवाच सांगितलं हा विषय काल. आहे म्हणणं चूक नाही. आम्ही भगवंतावर विश्वास ठेवतो. का पाहिला का नाही, जाणला का नाही, मग कसा विश्वास ठेवला. आणि नास्तिक म्हणतो मी परमेश्वराला मानत नाही. जाणून घेण्याचा प्रयत्न केला, कधी ध्यानात गेले, कधी प्रेमाचा प्रसंग उभा केला नाही. दोघेही लबाड. सत्याचा अनुभव घ्यायचा असेल, निर्मळ मन, तर्क नाही, विचार नाही, प्रार्थना भावना आहे. बस. एखाद्या सारखं भगवंताचं रूप पाहतोय. अधरम मधुरम नयनम मधुरम असितम मधुरम राधा मधुरा यमुना मधुरा. अरे यमुनेमधनं जल वाहत असेल तर ब्रह्मरस दिसेस असेल शंकराचार्याला. आणि आपण गाताना राधा मधुरा यमुना मधुरा, ते यमुनाही नसते कोणीच नसतं. यमुनेचा ब्रह्मरस दिसत असेल आणि ते पाणी किती मधुर दिसत असेल. शंकराचार्यांचे भाव. राधेचं प्रेम किती माधुर्ययुक्त अंगाने दिसत असेल शंकराचार्याला. सौंदर्य लहरी शब्द आहे त्यांचा. मी एक गीत पाहिलं की परेशान होतो. आणि संतांनी जी भाव अभिव्यक्ती केली, अभंगातून असो कुठल्यातून असो, अरे प्रचंड भावना असते. त्या भावनेमध्ये घुसाव. तसं झालं पाहिजे. ती प्रार्थना बनते. आणि त्यांचा अभंग म्हणण्यात नाही, त्या भावलहरी उत्पन्न झाल्या तर समजायचं ठीक आहे, त्यांचा अभंगही प्रार्थना झाली. प्रार्थनेत तर्क नाही, विचार नाही, प्रार्थना भावना आहे. तर्कातून प्रश्न निर्माण होतील. ईश्वर आहे की नाही, आपण केलेली प्रार्थना योग्य आहे की नाही, शंकराचार्याच्या तुलनेत योग्य आहे की नाही, तुकारामांनी केली होती तशी आहे का, ज्ञानेश्वरांना पाहिजे तशी आहे का, सगळं असेच प्रश्न निर्माण होते. आपण योग्य आहोत का, आपण पात्र आहोत का, आपण कसे आहोत का. नंतर उत्तरे, प्रश्न निर्माण होतील, उत्तरं आपल्यालाच द्यावे लागतील. नाही तर विचारावं लागेल प्रश्न, आपल्याला प्रश्न विचारावा लागेल. आमच्या साधनेला बसल्यानंतर असा विचार निर्माण झाला, योग्य आहे का, तर्क आला.
अरे त्या जुन्नेदला विचारलं की देव आहे की नाही, इतकं तू प्रार्थना करायला आटपटून कळवळून. तो म्हणे नसेल. जाणून घे म्हणले देव आहे की नाही, असला तर प्रार्थना कर, नाही तर टाईम का खराब करायला स्वतःचा. तो म्हणला नसेल. नसेल तर तू का करतो. तो म्हणे मी प्रार्थनेवर प्रेम करतो. प्रार्थनात माझी जिवंत असेल, प्रार्थनेत जीव असेल, प्रार्थना प्राण बनली असेल, तर तो नसेल तरी त्याला प्रगट व्हावं लागेल. त्याला प्रगट व्हावं लागेल माझ्याकरता. हा भाव पाहिजे. प्रार्थनेत जीव पाहिजे, प्रार्थनेत प्राण पाहिजे, प्रार्थनेत समर्पण पाहिजे, प्रार्थनेत भावाभिव्यक्ती पाहिजे, प्रार्थनेत अश्रुधारा पाहिजेत, प्रार्थनेत आता बोलत नाही सगळंच पाहिजे. प्रार्थना आहे सत्याचा अनुभव. प्रार्थना तर्क नाही, विचार नाही. प्रार्थना भावना आहे. तर्कातून प्रश्न निर्माण होतील, नंतर पुन्हा उत्तर शोधावी लागतील, आणि त्यामध्ये तुमचे प्रश्न बिकट होतील. काही काही जण दिसलं का नाही, कारण भाव नसतो ना, कच्चे मडके असतात, त्यांना आपण भरती दिसावी म्हणून 4 मुंडके आपण 10ला दिलं तर 2च येत असतील, तर 8 गेले म्हणून समजून आपण पुन्हा भरती करतो. भरती सपतात. मग त्यांना काही दिसलं, सर मला दिसलं ते भास होता, खरंच दिसलं. काय थोडंसं मान खाली गेली. अरे मान खाली गेली नाही, काहीच झालं नाही, त्याच्यासारखं नाही झालं. बरं तुझ्यासारखं काय झालं. मान खाली गेली. कदाचित सर वजनाने गेली का कशी गेली, आता ते मी सांगावं. प्रश्न निर्माण होतील. काही आतमध्ये काय झालं, क्षुल्लक लहर उठली, क्षुल्लक लहर उठली. कदाचित ढेकर तर नसेल साहेब. प्रार्थना तर्क नाही, विचार नाही, प्रार्थना भावना आहे. तर्कातून प्रश्न निर्माण होतील, त्याची उत्तरं कोणाकडून किंवा समजून घ्यावे लागतील, आणि गुंतागुंत वाढेल. परवा एका बाईला दिलंच आणि त्यांनी सर्टिफाय केलं. आम्हाला काय, ह्या लोकांनी सर्टिफाय केलं की नाही म्हणता येत नाही. त्या बाईला आणलं, कारण तिनं असं अभिव्यक्त केलं मत की मी झोकून देणारी आहे. एखाद्या वेळेस मला सगळं आवडलं, म्हणजे आपल्याला चांगली भेटायली, आणि त्याला वाटलं की आपल्यासारखीच बाई भेटायली की झोकून द्यायली. ती म्हणले सर ती झोकून द्यायली. मला झोकून नाही दिलं, आपल्याला ढकलून तर देणार नाही ना. झोकून द्यायली म्हणजे ती अशी म्हणली असेल, मी विनोदात म्हणलं की आपल्याला झोकून देईल, नाही म्हणले ती स्वतः झोकून देणार. ठीक आहे म्हणलं, हरकत नाही तुम्ही ती म्हणताय तर. म्हणलं काय माहीत, पण ठीक आहे, एवढाच दांडगा हे असेल तर हरकत नाही. त्या बाईला बोलावलं, समोर बसली. म्हणलं अनुभव सांगा. सर अनुभव तसे काही नाहीत, पण मला असा प्रश्न पडलाय की जे मिळालं ते योग्य की अयोग्य. बापरे, मी चाटत पडलो. सुजाता होती, मी चाटत पडलो, आणि माझं डोकं हे झालंय. आणि घरी काय सांगू, मी खरं सांगू का, मी नवऱ्याला विचारूनच आले नाही. अरे बापरे म्हणलं, अजून खराब परिस्थिती. आधी म्हणलं नवऱ्याची मी परमिशन घेतली नाही. तसा फार विरोध नाही करणार, पण मी घेतली नाही. पण मलाच प्रश्न पडला योग्य की अयोग्य. माझा मुलगा तिथे राहिला, तो रडत होता, आणि मला साधनेत मुलगाच दिसायला रडताना. आता हे योग्य आहे की अयोग्य आहे. आता प्रसंगावधान सांगून मी असं म्हणालो की बाई, आजपर्यंत मी कोणाला इतकी सूट दिली नाही. तुम्हाला सूट, तुम्ही जी मानसिक पझल झालात योग्य अयोग्य, तुम्ही फक्त आनंदी राहा. संसारात असा की परमार्थात असा. तुम्हाला वाटलं त्यावेळेस या, उठून जावंसं वाटलं ताबडतोब जा, पण आनंदानं जा, आनंदानं या. दुःख निर्माण झालं की राहू नका. आणि संसारातही आनंदाने राहा. मला आनंद पाहिजे. मी आजपर्यंत कोणाला असं दिलं नाही. प्रत्येकाला म्हणतो 4 दिवस आलं पाहिजे, तुम्हाला मी सूट दिली. आता सगळा मानसिक पेशंट
खुश झाली. म्हणलं आनंद आला ना, पहा बरं, सगळ्याला म्हणतोय मी जाऊ नका, पण तुम्हाला म्हणलं केव्हाही जाऊ शकता. मग तिला मध्ये मध्ये मी भेटलो की विचारलं, जावंसं वाटतं? नाही म्हणले. बरं वाटायलं. म्हणले नाही वाटलं की निघून जा. तर्कातून प्रश्न उत्तरे येतात, उलझन वाढते. प्रार्थना स्तब्धता आहे. स्तब्धो भवती अमृतो भवती आत्मा रामो भवती. नारद भक्ती सूत्र स्तब्धता आहे, निशब्द होणं.